स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं नुकतंच अंदमान निकोबार मध्ये त्यांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. मग पाहू त्याविषयी थोडीशी माहिती. अंदमान आणि निकोबार मध्ये वीर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. मग याच बरोबर वीर सावरकर प्रेरणा उद्यानाचं सुद्धा त्या उद्यानामध्ये त्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. आणि बरोबर त्याचं सुद्धा काय या उद्यानात सुद्धा उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटन कोणी केलंय तर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि RSS प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. तारीख 12 डिसेंबर 2025 ला या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. मग शिल्पकार कोण होते या पुतळ्याचे तर राम सुतार, ज्यांना नुकतंच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. राम सुतार यांनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. 1911 ते 1921 या कालखंडामध्ये पर्यंत सावरकर हे अंदमानमध्ये कैद होते. अंदमानमध्ये सेल्युलर जेलमध्ये ते काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी भोगलेली आहे. मग त्यांची क्रांतिकारी संघटना कोणती होती? अभिनव भारत संघटना, जी 1904 मध्ये त्यांनी स्थापन केली होती. त्यानंतर त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र माझी जन्मठेप हे मराठी भाषेतलं त्यांचं आत्मचरित्र. त्यानंतर त्यांनी 1857च्या उठाव भारताचा प्रथम स्वातंत्र्य संग्राम असं त्यांचं सुद्धा त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर त्यांचं जबरदस्त कार्य म्हणजे त्यांच्या त्या जबरदस्त कार्यामुळे अंदमानचे जे विमानतळ आहे विमानतळाला सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलेलं होतं. मग त्यांच्याविषयी आपल्या परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, खालीपैकी कोणाच्या पुतळ्याचे अनावरण 12 डिसेंबर 2025 रोजी अंदमान निकोबार मध्ये करण्यात आलेले आहे? प्रश्नाचं उत्तर आपला स्वातंत्र्यवीर सावरकर. अशाच प्रकारे चालू घडामोडीच्या अजून माहितीसाठी नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.